वक्फ विधेयकाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये 15 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत। येत्या 15 तारखेला सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार आहे। तर कोर्ट काय निकाल देणार ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। धाराशिव जिल्ह्यातील शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये झालेल्या मास कॉपी प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीवर आक्षेप घेण्यात आलाय। निष्पक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील शिक्षण उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करा अशी मागणी शिक्षक संघानं केली आहे। परभणी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज कंपनीनं रद्द केले, त्यामुळे अग्रिम जमा होईल की नाही अशी शेतकऱ्यांना शंका होती। दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकांचा अग्रिम लवकरच जमा केला जाईल अशी घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केली। सरकारनं एमएमआर प्रकल्पांसाठी आज 5 करार केले। 4,07,000 कोटींचा निधी एमएमआरडीएला देण्यात आलाय। तर एमएमआर मधील प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। महात्मा फुलेंच्या आयुष्यावर आधारित सिनेमामध्ये दाखवलेल्या दृश्यांवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे। प्रशांत फुले यांनी या दृश्यांवर आक्षेप घेत सेन्सर बोर्ड, सिनेमा निर्माते आणि दिग्दर्शकांना पत्र लिहून आक्षेप नोंदवलाय। मात्र वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळालेला नाही। फुले चित्रपटातील चुका दुरुस्त करूनच चित्रपट हा रिलीज करावा अशी मागणी प्रशांत फुलेंनी केली आहे। एकनाथ खडसेंनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या आरोपानंतर रावेरमधील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले। एकनाथ खडसेंच्या प्रतिकात्मक पोस्टरला काळं फासून रावेरमध्ये निदर्शनं करण्यात आली। जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत संविधान कोणीच बदलू शकत नाही असं वक्तव्य रामदास आठवलेंनी जळगावच्या एका कार्यक्रमात केलं। चंद्रकांत धोत्रे 40 वर्षांपासून भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते। धोत्रेंच्या निधनावर आमदार विजयकुमार देशमुख यांनी या भावना व्यक्त केल्या। खासदार सुप्रिया सुळेंनी पृथ्वीराज जाचक यांना पाठिंबा दिलाय। त्यामुळे छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। गुहागरचे सहदेव बेटकर यांनी घर वापसी केली आहे। सहदेव बेटकर यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला। एक पाऊल टाकणार नाही तर कोकण आम्ही परत पादाक्रांत करणार। कोकणातील निकाल अनपेक्षित होता, फसवलं गेल्याची कोकणवासियांची भावना आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। आता हे शेवटचं मैदान आपल्याला मारावंच लागेल। कुरुक्षेत्रावरील महायुद्ध आपण जिंकणार असा निर्धार संजय राऊतांनी केला। एकही गद्दार आपल्याला ठेवायचा नाही असं म्हणत राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधला। खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले। शिंदेंनी सरकारी पैशांची लूट केल्याचा आरोप करत या प्रकरणी शिंदेंची चौकशी व्हावी अशी मागणी संजय राऊतांनी केली। हर्षवर्धन पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली। याआधीही भाजपच्या सहकार परिषदेमध्ये हर्षवर्धन पाटील उपस्थित होते। अलीकडच्या काळात पाटील आणि भाजप नेत्यांच्या गाठी भेटी वाढलेल्या आहेत। त्यामुळे हर्षवर्धन पाटलांच्या भाजपमध्ये घर वापसीच्या चर्चांना उधाण आलंय। बौद्धगयामधील बौद्ध विहार आमच्या ताब्यात द्या अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे। या संदर्भात पंतप्रधान मोदींची ही भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फिरायला येणाऱ्या पर्यटकांना सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट उपलब्ध होणार आहे। रत्नागिरी शहरापासून जवळ असलेल्या मांडवी बीच इथं भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटचं उद्घाटन होणार आहे। खासदार सुप्रिया सुळेंनी पृथ्वीराज जाचक यांची भेट घेतली। छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आहे। सुळेंच्या भेटीनंतर जाचकांच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय। भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी शहापुरात अवकाळीनं झालेल्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला। तहसीलदारांशी संपर्क करून नुकसान भरपाई देण्याची सूचना त्यांनी केली। पुणे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाला पत्र लिहिलंय। पोलिसांनी गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी माहिती मागवली आहे। मेडिकल नेग्लिजन्स आढळल्यास पुणे पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत।
आरोग्य समितीनं धर्मादाय आयुक्तांना पत्र लिहिलेलं आहे। गर्भवती महिलेला मंगेशकर रुग्णालयातून उपचारापूर्वी 10 लाख रुपये भरण्याच्या मुद्द्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चौकशी करावी असं पत्र त्यांनी लिहिलंय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या समितीकडून चौकशी सुरू आहे। धर्मादाय सह आयुक्तांसह एकूण 5 सदस्यीय समिती चौकशी करणार आहे। धर्मादाय आयुक्त समितीचा अहवाल येण्यासाठी 2 दिवस लागणार आहेत। डॉक्टरांनी पैसे मागितले होते का, ते 5.5 तासामध्ये रुग्णालयामध्ये नेमकं काय घडलं, वैद्यकीय हलगर्जीपणा आहे का, या 3 मुद्द्यांवर ही समिती अहवाल देणार आहे। भुसावळमध्ये उन्हाच्या कडाक्यात मोठी वाढ झाली आहे। भुसावळचं तापमान 45 अंशांवर पोहोचलंय। त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढलेला आहे आणि नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। तापमानात दिवसेंदिवस वाढ होतीये। नागरिकांना घराबाहेर पडणंही मुश्किल झालंय। बदलापूर शहरातील तापमान 42 अंशांवर गेलं आहे, तर नागरिक स्कार्फ आणि टोपी घालूनच घराबाहेर पडतायत। जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा हा 42 अंशांवर गेला आहे। यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली। मागील आठवड्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे उष्णतेपासून जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला होता। सोलापुरात तापमानाचा पारा 42 अंशांवर पोहोचलेला आहे। 2च दिवसात तापमानामध्ये 2.4 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे। आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलंय। वर्धा जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण जाताच तापमानाचा पारा 42 अंशांवर गेला। वाढत्या तापमानाचा परिणाम जनजीवनावर होतोय। नागरिक हैराण झाले। काही म्हशींना चारा मिळत नाहीये, लिटर मागे दूधही कमी मिळत आहे। मनमाडसह नांदगाव तालुक्याच्या उन्हाच्या कडाक्यात वाढ झाली आहे। तापमानाचा पारा 41 अंशांवर पोहोचलाय। त्यामुळे नागरिक उकाड्यानं हैराण झाले। दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय। पालघरमध्ये उन्हाच्या कडाक्यात वाढ झाली आहे। जिल्ह्याचा पारा 40 अंशांवर गेला। दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। भिवंडीच्या तापमानात वाढ झाली आहे। तापमानाचा पारा 40 अंशांवर पोहोचलाय। त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या झळा बसतायत। आरोग्य विभागाकडून काळजीचं आवाहन करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाच्या कडाक्यात वाढ झाली आहे। शहरातील तापमानाचा पारा 40 अंशांवर गेलाय। येत्या 2 दिवसात तापमान आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। अहिल्यानगरमधील श्रीरामपूर नगर परिषदेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात लक्षवेधी नोटाफेक आंदोलन करण्यात आलं। नागरिकांकडून जमा केलेल्या कराच्या रकमेचा अपहार केला जात असल्याचा आरोप करत आझाद हिंद भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। अमरावतीमध्ये वन संरक्षण कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। वन्य प्राण्यांमुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये जनसुरक्षा विधेयकाविरोधात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला। त्यावेळी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत जनसुरक्षा विधेयकाला विरोध केला। दरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त इथं तैनात होता। माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्याच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय। मंत्रिमंडळातून कोकाटेंची हकालपट्टी करा अशी मागणी केली जाते। तर वणीमध्ये आमदार संजय दरेकर यांच्या उपस्थितीमध्ये शिवसैनिकांनी आंदोलन केलं आणि जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला। नंदुरबारमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात ठाकरे गटाने आंदोलन केलं। कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। जोरदार घोषणाबाजीही केली। दरम्यान आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। चौदार तळ्याच्या पाण्यावर रंगीबेरंगी शेवाळाचा तरंग आला। यामुळे चौदार तळ्याचं विद्रुपीकरण होत असल्यानं आंबेडकरी अनुयायांकडून संताप व्यक्त केला जातोय। पाणी स्वच्छ न केल्यास आत्मदहन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मनोज खांबे यांनी दिला। नांदेड शहरातील मगनपुरा आणि नवा मोंढा भागामध्ये सुरळीत आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन केलं। त्यावेळी पाण्याच्या टाकीवर चढत नागरिकांनी शोले स्टाईल आंदोलन केलं। शक्तीपीठ महामार्गाला बीडच्या अंबाजोगाई आणि परळी तालुक्यामध्ये जोरदार विरोध होतोय। वरवटी गावात मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी हाकलून लावलं। तर कुठल्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग होणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय। प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते आणि चित्रपट निर्माते डॉक्टर मोहन बाबू यांचा कन्नप्पा हा साईपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे।
त्यापूर्वी मोहन बाबूंनी शिर्डीमध्ये येऊन साईबाबांचं दर्शन घेतलं। यावेळी साई संस्थानच्या वतीनं मोहन बाबूंचा सत्कार करण्यात आला। चैत्रवारीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेला महावस्त्र विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी सुपूर्द करण्यात आलं। एकनाथ शिंदेंनी अक्षय महाराज भोसले यांच्याकडे पूजा साहित्य पाठवत पांडुरंग चरणी भाव व्यक्त केला। शिर्डीच्या साई मंदिरात रामनवमी उत्सवात 3 लाखांपेक्षा जास्त भाविकांनी हजेरी लावली। यावेळी 3 दिवसीय रामनवमी उत्सवात 2 लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। चैत्र शुद्ध एकादशी सोहळ्यासाठी लाखो भाविक स्नानासाठी चंद्रभागा वाळवंटात दाखल झाले। हरिनामाच्या गजरानं अवघी पंढरी दुमदुमून गेली। लाखो भाविकांनी चंद्रभागेत स्नान केलं। साताऱ्याच्या मांढरदेव गावात दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आलाय। गावातील महिलांनी विशेष ग्रामसभा बोलवत हा निर्णय घेतला। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वरुड समदमधल्या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या शेतातील संत्र्याची बाग पाण्याअभावी सुकून गेली आहे। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांना 200 पेक्षा जास्त संत्र्याची झाडं जेसीबीच्या सहाय्यानं उपटून टाकली। अलिबागमध्ये वारंवार वाहतूक कोंडी होत असल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय, तर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली जाते। चंद्रपूरमध्ये दारूच्या दुकानांच्या परवान्याची तपासणी केली जाते। 2 दिवसात 27 तक्रारी प्राप्त झाल्या। त्यानंतर SIT कडून तपासणीला सुरुवात करण्यात आली। बुलढाण्याच्या म्हाडा कॉलनीमध्ये पुन्हा 2 अस्वलं शिरली। 2 दिवसांपूर्वी याच परिसरामध्ये बिबट्या दिसला होता, तर दिवसा ढवळ्या वन्य प्राणी शिरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील माता मृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी जिल्ह्याच्या आरोग्य विभागानं निश्चित केलेली नाविन्यपूर्ण वेट स्टिकर योजनेचा प्रारंभ करण्यात आलाय। यंदा जिल्ह्यात 25,000 गरोदर मातांच्या घरी जाऊन कुटुंब सभा घेत स्टिकर लावून याबाबत जे फायदे आहेत ते सांगण्यात आले। सोलापुरातील चंद्रकांत धोत्रे यांचा मुंबईतील आमदार निवासमध्ये हृदयविकारानं मृत्यू झाला। हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णवाहिका वेळेत न आल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय। त्यावेळी आमदार निवासमध्ये 24 तास रुग्णवाहिका असायला हवी अशी मागणी धोत्रेंच्या कुटुंबानं केली। साताऱ्यातील त्रिपुटी इथं बडूस आगाराच्या एसटीचा ब्रेक फेल झाला। यानंतर बस चालकानं प्रसंगावधान राखत एसटी महामार्गाकडच्या नाल्यामध्ये उतरवली। त्यामुळे एसटीमधील 51 प्रवाशांचा जीव वाचला। तळोदा तालुक्यातील कळमसरे गावात मागील महिनाभरापासून इलेक्ट्रिसिटीचं काम पूर्ण न झाल्यानं गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। गावात सध्या ट्यूबवेलद्वारे पाणी पुरवठा होत होता, मात्र आता भर उन्हामध्ये महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण करावी लागते। कोकणातील बंदरातून मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन मिळवून देणाऱ्या कोळंबी निर्यातीचा व्यवसाय 80% घटलेला आहे। अमेरिकन टेरिफच्या धोरणाचा फटका बसल्यानं मच्छीमार आर्थिक संकटात सापडलाय। चंद्रपूरच्या सादागड हेटी गावाला राज्यातील पहिला आदिवासी सौरग्राम होण्याचा बहुमान मिळालाय। 20 दिवसांमध्ये तब्बल 2400 युनिट सौर ऊर्जेची निर्मिती करण्यात आली। हिंगोली जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून संजीवनी अभियान राबवण्यात आलं। यामध्ये धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। 3 लाख महिलांची कर्करोग संदर्भात तपासणी केली आहे, तर 13,956 महिला प्राथमिकरित्या कर्करोग संशयित असल्याचं आढळलंय। या महिलांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा निळवंडे धरणाच्या लाभ क्षेत्रातील जनतेची तहान भागवण्यासाठी आणि शेतीला पाणी देण्यासाठी धरणातून आवर्तनं सोडण्यात आली आहे। पुढील 25 दिवस कालव्यातून पाणी सोडलं जाणार आहे। मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीच्या कामासाठी माती भराव वाहतूक करणारे अनेक ट्रक नंबर प्लेट विनाच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यामुळे आरटीओच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। शाळेतील पडदे काढताना विद्यार्थ्याचे हात फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर येते। धक्कादायक अशी घटना पिंपरीतील स्पंदन बाल आश्रम शाळेमध्ये घडलेली आहे।
तर इथल्या शाळेतील पडदे काढत असताना या विद्यार्थ्याचे हात फ्रॅक्चर झाले। शाळेतील सफाई कर्मचारी आणि शिक्षिकेवर या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। तर विद्यार्थी पडदे काढत होते, त्यामुळे आता जो सफाई कर्मचारी होता तो नेमकं काय करत होता असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। त्यामुळे जेव्हा विद्यार्थ्याचे हात फ्रॅक्चर झाले त्यानंतर शिक्षिका आणि सफाई कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला। दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतो। हा विद्यार्थी जो आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेला आहे, मात्र त्याच्याकडून पडदे काढून घेतले जात होते आणि त्यावेळेला त्याचा हात फ्रॅक्चर झाला। पिंपरीच्या थेरगाव इथल्या स्पंदन बाल आश्रमशाळेमधील पडदे काढताना शिडीवरून घसरल्यानं या 12 वर्षीय शालेय विद्यार्थ्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर झालेले आहेत। तर याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। गोविंद, काय सांगाल, हा जो विद्यार्थी आहे तो घसरल्याचं कळतंय, नेमकं काय घडलं होतं आणि त्यानंतर आता कारवाई कशी केली जाते? मुळात खरं तर शालेय विद्यार्थी जे आहेत त्यांना अशा पद्धतीचे कोणतेही कामं सांगण्याचा अधिकार जे शिक्षक आहेत त्यांना नाही आहे। मात्र त्यानंतर देखील हे माहीत असून देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ही जी शाळा आहे त्यामध्ये अशा पद्धतीचे कामं करण्यासाठी विद्यार्थ्यांना सांगितलं गेल्याचा आरोप पालकांनी केला आणि त्यामध्येच हा अपघात घडला। त्यामध्ये या संबंधित विद्यार्थ्याचे जे हात आहेत ते फ्रॅक्चर झालेले आहेत। या सगळ्या संदर्भामध्ये जे आयुक्त आहेत त्यांनी गंभीर दखल घेतली आणि संबंधित जे शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्याचबरोबर शिक्षक आहेत या सगळ्यांची चौकशी केली जाईल असं आश्वासन दिले। मात्र या सगळ्या प्रकारानंतर पालकांनी आक्रमक पवित्रा घेत संबंधित जे शाळेतले शिक्षक आहेत त्यांच्या विरोधामध्ये कायदेशीर तक्रार केली आणि त्यानुसार आता गुन्हे दाखल केल्या गेलेले आहेत। हा जो सगळा प्रकार आहे तो जीवावर बेतला असता ज्या पद्धतीनं हा मुलगा पडला आणि त्याचे हात फ्रॅक्चर झाले, त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची आणखी सखोल चौकशी करून नेमकं हे करणं किती गरजेचं होतं आणि यामागे कोण कोण आहे अशा पद्धतीच्या विद्यार्थ्यांकडनं काम करून। निश्चितच गोविंद, शाळेमध्ये ज्ञानार्जन करण्यासाठी विद्यार्थी येतात, मात्र त्या ठिकाणी त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं आणि त्यामध्येच या विद्यार्थ्याचे हात फ्रॅक्चर झाले। त्यामुळे आता काय कारवाई केली जाते ते बघावं लागेल। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। सोलापुरात शाळेच्या बसमधून पडल्यानं विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। अनुराग तिप्पण्णा राठोड असं या 13 वर्षीय मृत मुलाचं नाव आहे। अनुराग राठोड हा शाळेतून येताना बसमधून खाली पडला होता। त्यानंतर तो शाळेच्या बस खाली आल्यानंतर बस डोक्यावरून गेली आणि अनुरागचा त्यामध्ये जागीच मृत्यू झाला। बसमध्ये विद्यार्थी असताना दरवाजा बंद करणं गरजेचं असताना गाडीमधील वाहकानं काळजी घेतली नाही आणि त्यामुळेच या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। तर या प्रकरणी बस चालक, वाहक आणि शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची शिंदे गटानं मागणी केली आहे। शाळेच्या हलगर्जीपणामुळे शाळेची जी व्हॅन आहे हे शाळेच्या व्हॅनामधून मुलगा पडून आणि त्याच व्हॅन खाली येतोय। हे सगळं जे प्रशासन आहे, शाळा प्रशासन, ड्रायव्हर, किन्नर या सगळ्याच्या हलगर्जीपणामुळे आज एक निष्पाप मुलाचा बळी गेलेला आहे। तरी सर्व बसवेश्वरनगर ग्रामस्थांच्या वतीनं त्या निष्पाप मुलाच्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी सर्व बसवेश्वरनगर येथील ग्रामस्थांनी आज प्रेत ताब्यात न घेण्याचं आवाहन केलेलं आहे। तर या बातमीचा पाठपुरावा आपण करत राहूयात आणि त्याचबरोबर इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत। त्याआधी थांबवते